गाडी त्यांना घेतली, नक्की हे रसद कोण पुरवते का हाकेंच्या कष्टाचे पैसे? हाकेंचं कष्ट तुम्हाला गेल्या 15 महिन्यापासून दिसलं असेल. हाकेंचा आका कोण आहे हे मी आत्ता पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे. आणि हाके हे समाजामध्ये काही व्हिडिओ आहेत ओबीसी बांधवांकडून पैसे ओबीसीच्या नावाने बोंबलतात आणि ते पैसे गोळा करतात, परंतु त्यांना ओबीसीच्या घटकाविषयी काही घेणं देणं नाही. एकमेव जिथं खोके तिथं हाके असा त्यांचा कमर्शियल कार्यक्रम चालू आहे. हाके हे वांजुट नेतृत्व आहे. त्यांचा ओबीसीच्या मायक्रो घटकाविषयी काही घेणं देणं नाही. फक्त प्रसिद्धी आणि प्रसिद्धीतून पैसा एवढं एकमेव काम चालू आहे त्यांचं. त्याबद्दल मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. काही सत्ताधारीतले लोक आहेत ते त्यांना रसद पुरवण्याचं काम करतायत. काही सरकारच्या विरोधात आणि मराठा समाज असेल किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन करायला त्यांना रसद पुरवत आहेत. आणि माझं एवढं मत आहे की जरांगे पाटील त्यांच्या जातीसाठी ते बांधतायत आणि सरकारशी बांधतायत, ओबीसी बांधवांची बांधत नाहीत. आजही आमची काही जरांगे पाटलांच्या विरोधात वैचारिक भूमिका मतभेद आहेत किंवा असू शकतात, परंतु काउंटरला काउंटर आंदोलनं करणं आणि या राज्यामध्ये काही स्थिती बिघडवणं यामध्ये खास करून सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. याआधी आम्ही विषय मांडला होता की हा विषय मराठा विरुद्ध ओबीसी या राज्यामध्ये चिघळत ठेवू नये, कारण सरकारने जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ ओबीसीचं शिष्टमंडळ ऑलरेडी भुजबळ साहेब पंकजा मुंडे ते सरकारमध्ये आहेत. हे 2 शिष्टमंडळ बसून आणि कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर याविषयी मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींच्या हक्काचा विषय असेल याच्याविषयी 1, 2, 3 दिवसाची जोपर्यंत या विषयावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ही बैठक घ्यावी. पण हा विषय चिघळत कोण ठेवतं आहे याचा हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे, कारण या राज्यामध्ये सुद्धा जे महत्त्वाचे विषय ते डायव्हर्ट होत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून मीडियाकडे लोकांना वळवण्याचं काम होतं आहे.